नहीं, ओमकार पाट ने यहाँ पर 12 व्हाइट बॉल के साथ शुरुआत। 41 बनाने। डॉट हवा में गेंद थी, लेकिन वहां पर बड़ी तेजी से एक रन यहाँ पर मुकम्मल किया है। सिंगल के साथ अब टोटल आगे बढ़ता हुआ 2 रन पर 41 रन बनाने हैं। 2 रन स्कोरबोर्ड पर फिलहाल। 7 विकेट गंवाए थे पहले सत्र में श्री राम 11 ने। हाँ, इस बार अच्छे एफर्ट, बहुत ही शानदार एफर्ट लगाए वहां पर फील्डर ने। बिल्कुल यहां पर देखिए दांत देने होगी मेहनत। जीत के लिए कुछ भी कर सकते हैं, जीत का जुनून होना चाहिए आप में। वो नजर आया जुनून उस खिलाड़ी में, झोंक दिया पूरी तरह से अपने आप को। 2 पर 1 प्रणव पैंथर्स। ऑनसाइड पर खेलने का प्रयास, अच्छा शॉट। 1 रन बड़ी तेजी से यहां पर मुकम्मल करेंगे। जितने कम रन खर्च करेंगे पहले ओवर में ओमकार पाटने, वो भी बहुत जरूरी होगा। अच्छा शॉट, फील्डर है वहां पर, लेकिन देखिए तीसरे अंपायर के पास अब यहां पर यह निर्णय सौंपा है। चेक करेंगे कंट्रोल रूम में तीसरे अंपायर। जाऊ का? त्याचा हात अजून लागला नाही ना? नाही लागलाय ना? थोड़ा क्लोज था ये डिसीजन, जरूर अंपायर ने देखा हर एक एंगल से और सुपर क्रिकेट लाइव की जरूर मदद ली और नॉट आउट। अंपायर का इशारा यहाँ से कि बल्लेबाज सेफ होंगे। चार रन 1 विकेट के नुकसान पर। अच्छा शॉट ऑन साइड पर खेला फील्डर वहां पर, और चलिए आखिरी गेंद पर सिंगल। ओवर की समाप्ति, पहले ओवर की समाप्ति के बाद 5 पर 1 प्रणव पैंथर्स। चलिए अब बात करेंगे जहां पर 41 की जरूरत थी, 5 रन बने पहले ओवर में। 24 गेंदे 36 की जरूरत होगी अब इस मुकाबले में। आने वाली 24 गेंदे जीत के लिए लगभग 36 रनों की जरूरत है। मुश्किल तो उतना है नहीं, लेकिन अब यहां से बल्लेबाजों को थोड़ा गौर करना होगा। अगर इस ओवर में भी रन नहीं बने तो अगले आने वाले 3 ओवरों में बहुत सारी मुश्किलें बढ़ सकती हैं। चलिए भाई देखिए टाइम देखिए, स्टॉप वॉच ऑन है, इस बात पर थोड़ा गौर करिए आप।
लेग स्टंप के बाहर से ये गेंद और अतिरिक्त रन का इशारा अंपायर द्वारा। कुल टोटल अतिरिक्त के साथ 6 पर। यावेळेस चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि आकाशांचा वंडर बॉय विराज मुंडे, स्वागत आहे विराज आपलं देखील। आणि उद्या बिग बॅश याच टर्फ वरती त्यांची देखील स्पर्धा आहे। विराज जिम ऍडिक्ट आहेत आणि मला वाटतं उद्या जिम वाल्यांची स्पर्धा इथे याच टर्फ वरती देखील खेळवली जाणार आहे। मग नक्की करायचंय काय, क्रिकेट खेळायचे की डंबेल उचलायचे? चांगला बॉल टाकला जातोय, कमबॅक करणं देखील अत्यंत महत्वाचं आहे। राजची मोनोपोली चालते या पंचकृषीमध्ये, म्हणजे डीजे राज। चांगला बॉल, क्या बात आहे, चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला। स्ट्रेट टू द विकेट कीपर, डॉट। असं वाटलं होतं 41 मॅच लवकर होईल, पण नाही। यावेळेस मात्र हो हो हो, व्हॉट अ कॅच, अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय झेल। उंच हवेमध्ये झेप घेत असताना हा झेल मात्र टिपला गेलाय। लास्ट मोमेंटला जम्प केला, बॉडी स्ट्रेच केली आणि तिकडे मात्र कॅच कंप्लीट केली गेली आहे। अनबिलिव्हेबल कॅच। बॉल तयार, हवेमध्ये बॉल आहे, पुन्हा एकदा संधी आहे, क्या बात आहे, झेल टिपला गेलाय। आणखीन एका विकेटचं पतन होत असताना इकडे आपण पाहतोय फलंदाज बाद। सहाला 4 धावसंख्या झालेल्या आहेत 6 आणि विकेट गमावले गेले तिथे 4। शेवटचा बॉल, वाईड बॉल, पुन्हा एकदा वाईड बॉल। ज्ञानेश्वर मामा वेडेकर, आज मला वाटतं त्यांना बक्षीस द्यायचंच आहे कोणाला तरी। आज पैसे घरी घेऊन जायचेच नाहीयेत रिटर्न। 2000 रुपयाचं बक्षीस आहे, 3 षटकार 1 चौकार, पण सध्या कोणाच्या बॅटमधनं षटकार चौकार येत नाहीये। 9 झालेल्या धावा टोटल आणि 32 ची अजूनही गरज आहे। संकेत भगत, आता फक्त संकेत भगत वरती सगळ्यांचं लक्ष आहे, काय करतोय भगत। आणि ते मात्र डॉट बॉलची समाप्ती होत असताना ओव्हरचा खेळ झालाय पूर्ण 2 आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा फक्त 9, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। बाळा चला जास्त वेळ मीटिंग घेऊ नका, लगेच आपण फिल्डिंग लावून घ्या आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9ला 4। हॅलो 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 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय, फक्त 9 धावा आहेत दाफलगावरती। आता 18 बॉल मध्ये 32 करायचे आहेत आणि षटक क्रमांक 3
गोलंदाजी होईल वेगाने, कारण रफ्तार का सौदागर पीयूष पाटील, सबसे कातिल पीयूष पाटील. वा, प्रचंड गती आहे, यासाठी तो ओळखला देखील जातो. आणि रफ्तार का सौदागर. चांगला बॉल, आणि इथे मात्र भरपूर वेगाने अगदी फटका खेळला गेला आणि एक रन पूर्ण देखील होईल. विराज मुंडेची उद्या स्पर्धा आहे, KVS प्रीमियर लीग. रोशन सर, आपल्याला पण जिमची आता गरज आहे. मला वाटतं विराज मुंडेकडून काहीतरी टिप्स घेऊन जावं लागेल जाताना. रोज बायसेप मारतात, उद्या चौकार षटकार मारतील. पीयूष पाटील पुन्हा एकदा चांगला बॉल टाकलाय, समोर खेळला जातोय, फिल्डर आहे तिकडे, आणि एक धाव मात्र इथे रोखू शकत नाहीये. सिंगलने धावसंख्या पुढे टोटल 11. 15 बॉल आणि अजूनही 30 करायचे आहेत. 15 बॉल 30. हो, क्या बात आहे. आणखीन एक चांगला बॉल, जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. अचूक टप्पा. 11-4. हो हो, आणखीन एक. ही मॅच मात्र आता खिशात घातलीये पूर्णपणे, असं म्हणायला हरकत नाहीये श्रीराम 11ने, कारण आता 13 बॉल मध्ये 30 करायचे आहेत. 13 बॉल 30. यावेळेचा फटका चांगला जरूर आहे, आणि तिकडे पुन्हा एकदा फटका फसला गेलाय. फिल्डर होते, एक्झॅक्टली त्या फिल्डरच्या हातामध्ये बॉल. विकेट. 3 ओव्हर नंतर 11-5. आणि ज्ञानेश्वर मामा बेडेकर. रोशन सर, मला वाटतं आज पाकिट खाली केल्याशिवाय घरी जायचा विचार नाहीये, कारण आता 2 वरून पारितोषिक 3 वर आलंय. 3 षटकार 1 चौकार, 3000. क्या बात आहे. आज कोणीतरी नोट घ्या मामांकडून. आज मामा देखील सांगतायत मी देतोय, तुम्ही घ्यायला तयार नाहीत. 3000 रुपयांचं बक्षीस आहे. 3 षटकार 1 चौकार. करा बॉल. धावसंख्या 12. 12 बॉल आणि 29 ची गरज आहे. 12 बॉल 29. 14.50 ची सरासरी प्रति षटका मागे मात्र राखायची आहे. स्टेप आउट करून खेळला गेलाय. ओहो, स्ट्रेट टू द फिल्डर. विशालच्या हातामध्ये बॉल, आणि संकेत भगत देखील मैदानाच्या बाहेर. धावसंख्या झाल्या त्या 12. आता 11 बॉल मध्ये 29 करायचे आहेत. समोर उडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. फिल्डर आहे तिकडे, आणि इथून मात्र पूर्णपणे या मॅच मध्ये श्रीराम 11ने आपली पकड केली आहे मजबूत. निकम जर 41 करायच्या होत्या, आता घाम फुटला त्या करताना देखील. वाईड बॉल. वाईड बॉलचा इशारा करत असताना पंच आपण पाहतोय. धावसंख्या 13. 10 बॉल 27. 14 धावा झाल्यात. फ्लॅट हिट. फ्लॅट हिट. आणि हातातून बॉल निसटत असताना बॉल चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे. 4. 18 वरती धावफलक आलाय. बॉल तयार. हो, वेगाने बॅटस्विंग आपल्याला पाहायला मिळाली. ती बॅटस्विंग जोरदार होती.
पण चेंडूने बॅटचा मात्र कोणताही संपर्क नाहीये. सर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल आपण पाहतोय. डॉट आहे की आता विकेट आहे ते पाहायचंय. काय आणि टिनू बेडेकर तिकडे मात्र सांगतात की येस बॅटर आउट आहे. फलंदाज बाद आहे आणि आता अडचणींमध्ये भरपूर वाढ झाली आहे. 7 विकेट गमावल्या. जेवढे तुम्ही विकेट गमावलेत बाळा तेवढे त्यांनी देखील गमावलेत. नेट रन रेट महत्वाचा आहे, त्यामुळे जितक्या जास्त मोठ्या फरकाने मॅच जिंकता येईल तो प्रयत्न श्रीराम 11 देखील करेल. चांगला बॉल आपण पाहतोय. डॉट बॉलची समाप्ती होत असताना आता मात्र 23 ची गरज. पंचगो 7 बॉल 23. आणि आता फक्त इथून गोलंदाज चेंडू टाकतायत, विकेट किपर कलेक्ट करतायत. जणू काही प्रॅक्टिस सेशन सुरू आहे, जणू काही सराव सत्र सुरू आहे. आणि आता येणाऱ्या 6 बॉल मध्ये जवळपास 23 धावांची गरज आहे. 6 बॉल आणि 23 ची गरज. चला बाळा वेळ जास्त घेऊ नका. 6 बॉल 23 ची मॅच आहे. लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि मॅच सुरू करा. चांगला बॉल आपण पाहतोय. सर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आपण पाहिलं तर डॉट येतोय. 5 बॉल 23. 5 मध्ये 4 षटकार ठोकायचे आहेत. आणि तिथून पहिला आलाय. सूरज भाई तुमच्या कॅमेऱ्याचा इन्शुरन्स आहे का? काढून घ्या. क्लेम करायची बारी कधी येऊ शकते. कारण सरळ जाऊन बॉल कॅमेरामॅनला अगदी तिकडे मला वाटतं त्याच्या ट्रायपॉड वरती लागला बरोबर. आणि SY टर्फ कडून देखील आपण पाहिलं तर आमचे शुभम दादा बेडेकर यांच्या माध्यमातून आमच्या अजित निकम सर यांच्यासाठी 500 रुपये पारितोषिक आलेलं आहे. शुभम बेडेकर स्वागत आहे आपलं देखील. आणि SY टर्फचे सर्व प्रोप्रायटर आपण पाहतो, त्यांच्या माध्यमातून अजित निकम सरांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे. 1 टू गो फेम महाराष्ट्रातील नामवंत पंच. बॅटची बाहेरची कडा जरूर होती तिकडे. डॉट बॉल. 3 बॉल 3 षटकार. 3 बॉल 17. ज्ञानेश्वर मामा बेडेकर आज वाट बघतायत कधी माझ्या ATM मधून पैसे संपतील. मामाने पाकिट आणले सोबत, खर्च करायला तयार आहे, पण समोर मात्र खेळाडू कमवत नाहीयेत. $3000 आहेत मामांकडून सध्या. शेवटचा बॉल. आणि शेवटच्या बॉलवरती मात्र षटकार आलाय. सामना संपलाय. 41 धावांचं संरक्षण केलं गेलंय. क्या बात आहे. 9 धावांनी मॅच जिंकली आहे. श्रीराम 11 ने अभिनंदन. हे विषय हे कुठे घे